चॅप्टर 3 प्रॉपर्टीज ऑफ नॅचरल रिसोर्स. आपण काल बघितले की आपल्या ॲटमॉस्फिअरमध्ये जे जे काही नॅचरल रिसोर्सेस आहेत त्यांचा आपण स्टडी करणार आहोत. त्यामध्ये पहिलं नॅचरल रिसोर्सेस आहे प्रॉपर्टीज ऑफ एअर. ठीक आहे, आपण त्यामध्ये बघितलं की एअरमध्ये काय प्रॉपर्टीज असतात. जे नॅचरल रिसोर्स आहेत एअर त्यांचे नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड किंवा एअरचं वेट आणि मास आपण काल बघितलं. द एअर इज मिक्सचर, air is a mixture in gases. This means that the air has the weight and therefore the all other matters has been the mass and weight. हवेला वजन आणि वस्तुमान असतं. ठीक आहे, ऑल गॅसेस त्यामध्ये इन्क्लूड असतात. त्यानंतर आपण बघितलं की पिस्टनचा आपल्या एक्सपेरिमेंटवरून आपला ॲटमॉस्फेरिक प्रेशर कॉन्स्टंट असतो. ॲटमॉस्फिअरमध्ये हा हवेचा प्रेशर हा सर्वांना स्थिर असतो. ॲटमॉस्फेरिक प्रेशर इन दिस सम ऑल डायरेक्शन, प्रत्येक भागांना डायरेक्शनला ॲटमॉस्फेरिक प्रेशर हा कॉन्स्टंट स्थिर असतो. पण काल बघितलं परत ग्रेट सायंटिस्ट 1726 मध्ये स्वीडिश सायंटिस्ट डेनियल बेर्नॉल हे काही प्रिन्सिपल मांडलेले आहेत. त्या प्रिन्सिपल लोअर प्रेशर अँड हायर प्रेशर सराउंडिंग इन दिस फ्लो रॅपिडली, हा बदल होत असतो. तो आपण काल बदल बघितला ॲटमॉस्फेरिक प्रेशरचा लो आणि हाय प्रेशर. नेक्स्ट टॉपिक ऑब्झर्व अँड डिस्कस. टेक एक एक्सपेरिमेंट आपल्याला दिलेला आहे इफेक्ट ऑफ द एअर प्रेशरचा. तो आपल्याला प्रयोग कसा करायचा आहे ते बघायचं आहे. टेक विद्यार्थ्यांनो, या व्हिडिओ बघण्याच्या अगोदर हे तुम्हाला रीडिंग करणं खूप गरजेचं आहे. व्हिडिओ पाहत असताना तुमच्यासमोर पुस्तक असेल तर खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला तो टॉपिक समजणार आहे. काही अडचण असल्यास मला वैयक्तिक संपर्क करायचा आहे आणि व्हिडिओ लक्षपूर्वक काळजीपूर्वक ऐकायचा आहे. सुरुवात करूया. ऑब्झर्व अँड डिस्कस. टेक अ सम वॉटर इन दिस प्लास्टिक कप अँड होल्ड अ स्ट्रॉ अपराइट in it. Hold the small pieces of other straw near upper end of other first straw and perpendicular to the straw. Below hard touch the small pieces of straw. You will see in fountain of water. Why did this happen? एक आपला प्रयोग करायचा आहे. त्यामध्ये काही प्लास्टिकच्या कपामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये एक स्ट्रॉ उभी करायची आहे. या पद्धतीने एक स्ट्रॉ उभी करायची आहे आणि दुसऱ्या एका स्ट्रॉच्या तुकड्याने पहिल्या स्ट्रॉच्या वरच्या टोकाला म्हणजे या टोकाला काय करायची, फुंक मारायची आहे आणि काटकोनात धरायची आहे. आणि त्यानंतर स्ट्रॉचा लहान तुकड्यात जोराने फुंक मारला तुम्हाला पाण्याचे बुरबुडे म्हणजे फवारे होताना दिसतील. यामध्ये आपण जर या भरलेल्या ग्लासमध्ये स्ट्रॉ पोकळ असलेली स्ट्रॉ डिप केली तर त्यातून काही मॉइश्चर्स वरच्या बाजूला येतील. ज्यावेळेस एअर या बाजूला येईल तर वॉटर हे वरती फ्लो होत जाईल आणि या बाजूला मॉइश्चर्स जमा होतील, पाण्याचे थेंब जमा होतील. आणि दुसऱ्या स्ट्रॉने तुम्ही त्या पाण्याच्या थेंबला फुंक मारली तर हे सर्व स्प्रिंकल वेगवेगळ्या बाजूला हे पाण्याचे थेंब उडतील. फाउंटेन ऑफ वॉटर ते वेगवेगळ्या ठिकाणी पसरतील. तर असं का होतं बरं ते आपण बघूया. ऑन बिलो थॉज द स्ट्रॉ द एअर इन ॲट द ओपनिंग एंड दिस पुश अवे अँड हेन्स दिस प्रेशर ऑफ दिस एअर at the opening goes down as the pressure of this air near the upper end of this erect straw becomes less than atmospheric pressure. The water in this cup will push from where the pressure in higher to where it is lower than it in the upward direction and other and the water come out in the form of fountain. The more forcefully you blow, the higher will be the fountain. The straw fountain work on the Bernoulli principles. ओके, या स्ट्रॉ मधून फुंक मारल्यावर त्यांच्या समोर असलेल्या हवा दूर ढकलली जाईल आणि त्यामुळे त्या ठिकाणी असलेल्या हवेचा दाब कमी होतो. स्ट्रॉच्या वरच्या तोंडावर असलेल्या स्ट्रॉचे जे वरच्या तोंड आहे त्याच्या तोंडावर असलेल्या हवेचा दाब वातावरणाच्या दाबापेक्षा कमी असल्यामुळे कपमधील पाणी जास्त दाबाकडून कमी दाबाकडे म्हणजे जास्त पाण्याचा प्रेशर जास्त आहे ते जास्त दाब खालच्या बाजूला येऊन स्ट्रॉमध्ये वरच्या बाजूला कमी दाबाकडे जात राहील. म्हणजेच वरच्या दिशेला कडेला पाणी जाते व पाणीच्या फवाऱ्याच्या स्वरूपात पाणी बाहेर पडते. म्हणजे या बाजूला पाण्याचे मॉइश्चर जमल्यानंतर इथून जर फुंक मारली तर तुम्हाला ते फाउंटेन सारखं उडताना दिसेल. म्हणजेच
हवेच्या दाबाच्या नियमानुसार बर्नौली प्रिन्सिपलनुसार जेव्हा वातावरणाचा दाब पाण्यावर पडतो तर पाणी जास्त दाबाकडून कमी दाबाकडे व्हायला सुरुवात करतं. असं आपल्याला या प्रयोगावरून आपल्याला इफेक्ट ऑफ दिस एअर प्रेशर, हा हवेचा प्रेशर आहे म्हणजे हवेचा दाब पडला की पाणी जास्त दाबाकडून कमी दाबाकडे व्हायला सुरुवात करतं. पुढे बघूया. व्हॉट इज द डिफेक्ट ऑफ दिस इन्क्रीज द टेम्परेचर ॲट द प्रेशर इन एअर. हवेत तापमान वाढले की त्याचा हवेच्या दाबावर काय परिणाम होतो. टेम्परेचर जर वाढलं तर वाहणारी हवा सुद्धा स्टॉप होते म्हणजे कमी होते. तर ती का होते तर त्यावेळेस मॉइश्चर्स किंवा एअर प्रेशर हा खूप कमी असतो आणि टेम्परेचर हे जास्त असतं. then they exist different in this air pressure at two different places at start flow from the places higher pressure to place of lower pressures. At such time we will breeze a wind below, thus the wind are in effect of the difference in air pressure. You will learn more about this lesson is called winds in geography. ठीक विद्यार्थ्यांनो, जेव्हा दोन ठिकाणच्या हवेतल्या दाबामध्ये फरक पडतो तेव्हा हवा जास्त दाबाच्या ठिकाणापासून कमी दाबाच्या ठिकाणाकडे वाहू लागते. म्हणजेच समुद्रापासून जर जास्त दाबाचा पट्टा झाला असेल तर ते कमी लो प्रेशरकडे ते वाहू लागतात, म्हणजेच समुद्रापासून ते जमिनीकडे व्हायला लागतात. अशा वेळी आपल्याला वारा सुटल्याचे जाणवते, म्हणजेच हवेचा दाब पडलेल्या फरकाचा परिणाम म्हणजेच वारे. म्हणजे हे वारे वैल्ड कुठून तयार होतात तर जास्त दाबाकडून कमी दाबाकडे हे हवा वाहते आणि जोरात आलेल्या हवेला आपण वारे असे म्हणतो. त्याची अधिक माहिती आपण भूगोलातल्या जिओग्राफीमध्ये आपण त्याची माहिती घेत असतो की समुद्रापासून तर सपाटीपर्यंत जमिनीपर्यंत हवेचा दाब कमी जास्त होत हवा निर्माण होते आणि त्याच्यात वाऱ्यामध्ये रूपांतर होते, विल्डमध्ये रूपांतर होते. आपण नेक्स्ट एक्सपेरिमेंट बघणार आहोत, त्याचं मी थोडक्यात वाचन करतो आणि मराठीत एक्सप्लेन करून दाखवतो. टेक अ आईस क्लब इन दिस ग्लोज अप टू 3 pound of this height. Now observe this happen. How did this water drop appear the outside of glasses? Due to this ice crust in glass in the surrounding in glass cool down as water is vapor in this air cool down. It consider at the transform into water in this water that collect on outer surface of the glass. एका ग्लासमध्ये तुम्हाला ग्लासमध्ये पाऊण ग्लास उंचीपर्यंत बर्फाचे खडे टाकायचे. त्याचं निरीक्षण केल्यानंतर तुम्हाला त्या ग्लासचा बाहेर मॉइश्चर्स आलेले दिसतील. मग ग्लासमध्ये जे बर्फाचे खडे ठेवल्याने ग्लास भोवती जे काही मॉइश्चर्स असतील, पाण्याचे थेंब येतील, ते हवेमध्ये बाष्पाचं रूपांतर असल्याने पाण्याला थंडावा मिळाला की विशिष्ट तापमानाला त्याचे संग्रहण म्हणजेच बर्फाचे रूपांतर पाण्यात होणे आणि हे पाणी ग्लासचा बाहेरच्या पृष्ठभागापर्यंत येणे, म्हणजे हे बर्फाचं रूपांतर बाष्पामध्ये रूपांतर होणे, त्याचे थेंब ग्लासच्या बाहेरून बाजूने येणे, त्याला आपण संग्रहण म्हणजे ट्रान्सपरंट इन दिस वॉटर इन कलेक्ट इन दिस आउटसाइड द सरफेस द सराउंडिंग इन द क्लोट आउटर द वेपर्स इन एअर कोल डाऊन. म्हणजेच त्या संग्रहणाच्या क्रियेने ते ग्लासचे मॉइश्चर्स बाहेर येतात. द लेवल द ह्युमिडिटी इन द different places. Similarly, the humidity level also the changes the time to time during this period of the single day. The level of the humidity of this air determined by the capacity to hold water vapor during night or at down the when the temperature in air the lower capacity to hold in this vapor in less. At such times exists vapors of transferred into the water droplet in the what we'll call drop. After the afternoon when the temperature at the air in high, the capacity of air the hold the moistures also the increases in compared in the full capacity to hold water in the properties of moistures in this less
will that in the air dry the properties of water in this high during this monsoon and coastal area. As a result we feel in this dampness or humidity. म्हणजेच हवेच्या आर्द्रतेचे प्रमाण तिच्या बाष्पाच्या आधारावरून ठरवण्याच्या क्षमतेनुसार रात्री किंवा पहाटे जेव्हा हवेचे तापमान कमी असते तेव्हा तिचा धरून ठेवण्याची क्षमता, बाष्प धरून ठेवण्याची क्षमता कमी होते. अशा वेळी हवेच्या जास्तीत जास्त बाष्पाचे पाण्याच्या थेंबांमध्ये काय होतं, कन्वर्ट होतं, रूपांतर होतं. त्यालाच आपण काय म्हणतो, दवबिंदू असे म्हणतो. मग आपण सकाळी उठल्या जेव्हा गवतावर चालतो त्यावेळेस तो आपल्या पायाला मॉइश्चर्स लागतात. ते कशामुळे येतात, तर रात्री जे आपण ज्या ह्या प्रयोगातून बघितलं की जे बर्फाचं रूपांतर संग्रहण क्रियामध्ये ट्रान्सपरंट इन दिस मॉइश्चर्स ॲटमॉस्फेरिक मध्ये टेम्परेचर असल्यामुळे याचं ते बर्फाचं पाणी होतं आणि त्याचे संगणन होऊन म्हणजे मॉइश्चर्स त्या बाजूला निघतात. त्या प्रकारे रात्री आणि दिवसा किंवा रात्री जर सकाळी बघितलं टेम्परेचर लो असतं आणि रात्री हे टेम्परेचर जास्त असतं. म्हणजे रात्रीपासून तर सकाळीपर्यंत त्या वॉटर फ्लोडिंगमध्ये वातावरणाच्या सराउंडिंगमध्ये टेम्परेचर लो झाल्यानंतर वॉटर व्हेपर्स तयार होतात आणि ते कमी दाबामुळे त्याचे लिक्विडमध्ये रूपांतर होतं आणि ते जमिनीवर येतात. त्यालाच आपण दवबिंदू असे म्हणतो. जेव्हा आपण दुपारी हवेचे तापमान वाढले असते तेव्हा हवेचे बाष्प धरून ठेवण्याची क्षमता सुद्धा वाढलेली असते. मग पाणी क्षमतेच्या मानाने हवेतील बाष्पाचे प्रमाण कमी होते. अशा वेळी आपल्याला हवा कोरडी असल्याचे जाणवतं. सकाळी आपल्याला थंडी वाजते, का तर त्यामध्ये वॉटर मॉइश्चर्स जास्त असतं त्यामुळे थंडी वाजते. दुपारी मात्र ऊन पडल्यानंतर उन्हामुळे ते मॉइश्चर्स काय होतात, इव्हॅपोरेट होऊन जातात, बाष्प होऊन जातं, त्यामुळे हवा कोरडी असते. अशा वेळी आपल्याला समुद्राच्या तुम्ही जर गेलात पावसाळ्यात, तसेच समुद्राच्या किनारी जर गेले तर तुम्हाला भरपूरदा गरम होताना जाणवतं. अशा वेळी काय असतं, त्या ठिकाणी मॉइश्चर्स टेम्परेचर खूप कमी असतं. त्यावेळेस मॉइश्चर्स विथ टेम्परेचर दोघी इक्वल असल्यामुळे तुम्हाला दमट वातावरण त्या ठिकाणी समुद्र किनाऱ्यावर तुम्हाला जाणवतं. ठीक आहे. यूज युअर ब्रेन पॉवर. डिप अँड डाऊन हा प्रयोग तुम्हाला स्वतः घरी करायचा आहे. या अगोदर जो आपण स्ट्रॉचा एक्सपेरिमेंट बघितला, एअर ऑफ द इफेक्ट प्रेशर, तो पण तुम्हाला प्रयोग घरी करायचा आहे. आणि वॉटर ड्रॉपलेट द कलेक्ट आउटसाइड इन द ग्लासेस हा पण प्रयोग तुम्हाला घरी करायचा आहे. यूज युअर ब्रेन पॉवर. डीप अँड द अनलुक्ड इनवर्ड द एम्प्टी बॉटल इन द slanting the position into this water in this filled container. What do you observe? काय करायचं तुम्हाला, उन्हाळ्यात ओले कपडे चटकन वाढतात, पावसाळ्यात ते लवकर वाढत नाही, असे का असते, का असते बरं, तर त्यामध्ये पण एक रिझन आहे की उन्हाळ्यामध्ये मॉइश्चर्स कमी असतं. त्यामध्ये बघूया. डीप इन अनलॉक इन्व्हर्ट द एम्प्टी इन दिस क्लॅट द पोझिशन इन टू वॉटर. रिकाम्या बाटलीत एक बूच न लावता उलटी करून पाण्याच्या पसरट भांड्यात तिरपी धरा. तुम्हाला काय जाणवते, एक पसरट भांड्यात ते तिरपी धरायची आहे तर तुम्हाला काय दिसतं, तर तुम्ही एखादी एम्प्टी बाटली जर पाण्यात डिप केली, बुचकवली, तर तुम्हाला त्याच्यातून एअर निघताना दिसते आणि ते जसं एअर निघतं त्याप्रमाणे पाणी त्याच्यामध्ये इन्क्लूड होत असतं. म्हणजेच एम्प्टी बाटलीमध्ये सुद्धा त्यामध्ये एअर असतो, एअरने जागा व्यापलेली असते. व्हॉट द चेंजेस टेक प्लेस इन दिस बॉटल बलून ऑन दिस फिलिंग द एअर इट. मग फुग्यात हवा भरली की त्यामध्ये काय बदल होतो, फुग्यात हवा भरली तर त्याचा आकार हा बदलतो. वी कम नो इन दिस ॲक्टिव्हिटी अबोव द एअर हॅज द प्रॉपर्टी इन ऑक्युपाइंग स्पेसेस हॅव्हिंग अ सर्टन व्हॅल्यू हॅव्हिंग द मास अँड वेट. यावरून आपल्याला हवेचे गुणधर्म समजतात की हवा ही जागा व्यापते, म्हणजे फुग्यामध्ये हवा भरली तर फुगा फुलतो, म्हणजे हवा त्यामध्ये जागा व्यापते. विशिष्ट आकारमान असते. आपण बघितलं की हवेमध्ये आपण टांगलेला आहे फुगा, तो हवेच्या बाजूला झुकला म्हणजे हवेमध्ये वजन असतं, मास आणि वेट असतं. ओके, त्याला आकारमान असतो, विशिष्ट शेप त्याला येत असतो. ओके, हॅव द मासेस अँड वेट, त्याला वजन आणि वस्तुमान दोघी असतं. ही त्याचे गुणधर्म आहेत. काय एअरचे गुणधर्म, ऑक्युपाय इन द स्पेसेस हॅव्हिंग द सर्टन व्हॅल्यू हॅव्हिंग द मास अँड
इफेक्ट असे 3 ते 4 प्रकारे त्याला प्रॉपर्टीज आहे, हे लर्न करायचे आहेत हे प्रॉपर्टीज. एअर मिक्सचर्स इज व्हेरी फिन particles of the some gases due the smoke and the moistures. When ray of light flow on these minutes particles, the particles spread the light in this all direction. The natural phenomenon is called as scattering of light. आता स्कॅटरिंग ऑफ लाईट म्हणजे प्रकाशाचे विकरण, म्हणजेच प्रकाश पडल्यानंतर तो चारी बाजूला विखरलेला असतो. ॲटमॉस्फेरिक मध्ये हवेमुळे काही मॉइश्चर्स पार्टिकल असतात, फाईन पार्टिकल असतात, ते हवेमध्ये पसरलेले असतात आणि ते हवेमध्ये पसरल्यानंतर जेव्हा सूर्याची किरण येतात त्यामध्ये ते मॉइश्चर्समध्ये छोट्या छोट्या याचे जे मॉइश्चर्स आहेत, कण आहेत, यामध्ये सूर्याचे प्रकाश आल्यानंतर या बिंदूंमध्ये ते अडकतात आणि त्यामध्ये पार करून तो वेगवेगळ्या बाजूला सूर्याची किरण पसरतात. त्यालाच आपण स्कॅटरिंग ऑफ लाईट, सूर्याची विकरण किंवा नैसर्गिक घटकेचे प्रकाशाच्या दिशेने विखुरलेले कण किंवा विखुरलेल्या कणांमध्ये सूर्याचे किंवा प्रकाशाचे पसरलेले रेज किंवा किरण असं आपण त्यांना म्हणतो, त्याला स्कॅटरिंग ऑफ लाईट असे म्हणतो. ठीक आहे विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ समजण्यासाठी परत परत बघायचा आहे, भरपूर अभ्यास करायचा आहे. झालेला भाग, शिकवलेला भाग तुम्हाला दररोज वाचून घ्यायचा आहे, लर्न करून घ्यायचं आहे. काही प्रॉपर्टीज असतील एअरच्या प्रॉपर्टीज, ते देखील तुम्हाला लर्न करायचे आहेत. धन्यवाद.